जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा ठपका या महिलेवर ठेवण्यात आलाय। यानंतर जयकुमार गोरे हे आरोपांच्या फेऱ्यात आले। गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणारी महिला अटकेत। जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। प्रकरण मिटवण्यासाठी महिलेनं जयकुमार गोरेंकडे 3 कोटींची मागणी केली होती। त्यातील 1 कोटी रुपये घेताना त्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली। महिलेनं जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितली असा आरोप ठेवण्यात आलाय। 1 कोटी देण्या इतकं त्या महिलेकडे नेमकं काय होतं असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। तर त्या महिलेच्या पिशवीत पैसे टाकण्यात आले का असा संशय सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून? त्या महिलेनी नक्की मागितले का सरकारचा काही खोटा नाटा खेळ आहे हे स्पष्टीकरण सरकारला द्यायला लागेल। आणि दुसरी गोष्ट, नक्की त्या महिलेकडे काय मिळालं का, त्या महिलेच्या पिशवीत ते टाकलं का काय, हा खूप गंभीर विषय आहे। आणि एवढा 1 कोटी रुपये कॅश हे आले कुठून याची ईडी सीबीआयची चौकशी झाली पाहिजे। महिलेला अटक झाल्यानंतर कायद्याचा गैरवापर सुरू झाल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर महिलाच जयकुमार गोरेंना ब्लॅकमेल करत होती असा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केलाय। ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे। मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। बघा, असं आहे की ती महिला आधीपासून ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातूनच सन्माननीय जयकुमार गोरेंना त्रास देत होती आणि आज त्या महिलेचं पितळ उघडा पडलेला आहे। जयकुमार गोरे त्या महिलेला 1 कोटी देण्यास का तयार झाले असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारलाय। दाल में कुछ काला है असं म्हणत वडेट्टीवार यांनी शंका उपस्थित केली। त्यावर जयकुमार गोरे निर्दोष असतील तर ते सही सलामत बाहेर पडतील असं स्पष्टीकरण मंत्री पंकज भोयर यांनी दिलंय। नागळ फिरतो, कोणी उघड फिरतो, कोणी काही बोलतो, कोणी कसाही वागतो। कशामुळे 3 कोटी मागितली आणि कशामुळे याने 1 कोटी देण्याचं हे केलं आणि कशामुळे ती ब्लॅकमेल करत होती? तो कुछ तो दाल में काला होगा। जी मंडळी राजकारणामध्ये असते त्यांच्यासोबत जसे त्याचे मित्र असतात, शुभचिंतक असतात, त्याच पद्धतीने विरोधक देखील असतात आणि विरोधक नेहमी कुठे ना कुठे अटकविण्याचा, ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की जयकुमार गोरे हे जर का निर्दोष असतील तर सही सलामत त्यातून सुटतील।